सर्व महिलांनी संक्रांतीला आवर्जून पाळा हे 20 नियम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये, संपूर्ण माहिती जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर ते मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे, सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीला कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या तुम्ही घालाव्यात, शिवाय बोरनान किंक्रात म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिना जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्यास्त उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा पूर्वेसोबत होतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. या मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. चला तर मग पाहूया. यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाल हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो आणि ह्या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. मकर संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ते येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येते म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेले आहे, सोने हातामध्ये गजा घेतलेले आहे, त्यांनी केशराचा टिळा लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे, बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरतीचा जाईचं फूल तसेच ती पायस म्हणजेच खीर भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे, भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार व नक्षत्र मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांतीतून आल्या आहेत त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन विसरून जल अर्पण केल्याने पदमान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी आहे तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य मानले आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपण चुकून देखील करायचं नाही. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवायचा नाही. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाला एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग शुभ मानले जातात. नकारात्मकतेचे प्रतीक देखील काही रंग मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग असे आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो, कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावरती हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पत्नीचा किंवा त्याच्या पतीचं आयुष्य वाढतं असे धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्या देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी ही आवश्यक. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपण हिंदू धर्मामध्ये लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण दररोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सहभागाचा, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचा प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यवतीने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण की सौभाग्य ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हळदी कुंकू सौभाग्यामध्ये
कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामध्ये लाल रंगाचा महत्त्व खूप आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसू शकता. पुढचा रंग आहे केशरी रंग. केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता. हा केशरी रंग त्या ज्ञानशुद्धता आणि सेवेचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि विरोध याचा प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरीसुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. हा रंग आनंदाचा प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीदेवी काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा खूप आवडतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं, मन शुद्ध आणि शांत होतं. त्यामुळे गुलाबी रंगाचे वेगळे असे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीविषयी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेते आणि आपले शरीर उबदार ठेवते. थंडीपासून आपल्याला संरक्षण होतं. म्हणूनच हे रंगाचे कपडे आपण घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी आपण परिधान करू नये असे सांगितलं जातं. म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावर्षी 2026ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असताना 16 शृंगार बांगड्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओवसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होते, म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य देखील वाढतं असे धर्मशास्त्र सांगते. शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत, कारण आपण कासाराकडे गेलो असता तिथे आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा एक बांगडी जास्त घालायची आहे. पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्याच काचेच्याच बांगड्या आपल्याला आणि लाखेचा एक चुडा ही बांगडी का होईना आपल्याला तुम्ही नक्की घाला. तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही सोन्याची कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेची हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून बांगड्या घालायच्या आहेत. तुम्हाला मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत. बांगड्या मेटल, प्लॅस्टिक हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते. पिचक्या बांगड्या असतील तर त्याही लगेच काढून टाका. आणि सगळ्यांना पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे, तर या कारणाने आपण हळदी कुंकू लावले तर चालेल का, म्हणजेच हळद लावावी का. तर हळदी ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो, कारण की देवीने केशरासाठी लावलेला टिळा तो केशराचा टिळा आहे, तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपल्याला पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठीच आपल्याला पिवळा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणता शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळे रंगाचे असतात, तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा देखील प्रश्न बरेच जण विचारतात. तर तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता, कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे, त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते दागिने तुम्ही वापरायचे नाहीत, मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. त्या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता.
तसेच यावर्षी संतांची देवी वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जाळीच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, बोली अशा फुलांचा गजरा तुम्ही घातला तरी काही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी मकर संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे. म्हणजेच बघा, पायस म्हणजे खीर. तरी या दिवशी तुम्ही खीर चपाती आपल्याला चुकून देखील खायची नाही, खीर करायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका किंवा करूही नका, कारण की देवी जी करत आहे ते आपल्याला करायचं नाही असे सांगितलं जातं. त्यासाठी ते पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर बनवायची नाही आणि खायची देखील नाही. साधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडी, गाईला घास, तिळपात्र, गूळ या वस्तू तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी म्हणजे किंक्रात हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता. त्या लोकांना फार त्रास देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार केले, लोकांना सुखी केलं. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण किंक्रात म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील आपल्या शास्त्र सांगते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील शास्त्रामध्ये सांगितले आहे. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास देखील करू नये. का? देवाची पूजा देखील करू नये का? तर बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा तरी नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नयेत. मन शांत ठेवावे. शांतचित्त ठेवून सर्वांनी आदरांना बोलवावे. कुलदेवीला सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे. नामजप करताना ही सर्व कामे किंक्रातीच्या दिवशी आवर्जून करावी किंवा काही कामे हे वर्ज्य करावीत. या दिवशी लांबचा प्रवास करू नये. तसेच या दिवशी शुभकार्य देखील कोणतेही करू नये. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोरनाण घातले जाते. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहित स्त्रीला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळी कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुकाचा सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाण घातलं जातं. त्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 3 वर्षापर्यंत बोरनाण करता येते. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील घालण्याची पद्धत आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.